हाय हॅलो सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये। तर आज कृष्ण जन्माष्टमी आहे, तर सगळ्यांना कृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि 15 ऑगस्ट पण आज आहे, तर 15 ऑगस्टच्या पण सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। तर आज कोणी कोणी काय काय केलं आहे, तर आज मी कृष्ण जन्माष्टमी साठी थोडीशी तयारी केली आहे, तेच म्हटलं तुम्हाला दाखवावी। पहा तुम्हाला आवडते का। तर मी घर वगैरे सगळं स्वच्छ असं आवरलं आहे, किचन ओटा वगैरे, गॅस ओटा सगळं झालेलं आहे, स्वयंपाक पण माझा झालेला आहे, सगळं मी छान असं आवरले आहे। आणि मी म्हटलं की आज कृष्ण जन्म आहे, तर का नाही आपण बुंदी बनवावी, म्हणून मी अशी बुंदी बनवली आहे। छान अशी मोकळी मोकळी बुंदी बनवली आहे, पाहू शकता तुम्ही। खूप छान याची रेसिपी लवकरच मी तुम्हाला टाकेन। आज खूपच गडबड होती, त्यामुळे मला रेसिपी टाकायला जमलं नाही, पण तरीही मी तुम्हाला नेक्स्ट टाइम नक्कीच ती रेसिपी बुंदीची बनवून दाखवेन। आणि थोडीशी मी तयारी केली आहे कृष्ण जन्माष्टमीची, आणि असं थोडंसं डेकोरेशन केलं आहे थोडंसं। तर पहा तुम्हाला आवडतं का, मी तुम्हाला दाखवते कसं केलंय, थोडं थोडंच केलंय, पहा तुम्ही आवडते का। पाहू शकता तुम्ही, हा आमचा टीव्ही आहे, त्या टीव्हीवरतीच मी असे पडदे लावले आहेत। हे माझे गणपतीचे आहेत पडदे, तर मी म्हटलं चला थोडंसं डेकोरेशन करूया, आणि ते लावून मी असं हे डेकोरेशन केलं आहे। पाहू शकता तुम्ही, हे असं मी डेकोरेशन केलं आहे। हॉल छोटा आहे माझा, त्यामुळे आता कुठं मांडावे, हा टीव्हीच्या खालचा टेबल आहे, त्याच्यावरतीच मी हे सगळं केलं आहे। तुम्हाला मी जवळून दाखवते। हा असा पाळणा आहे, आणि या पाळण्यामध्ये असे श्रीकृष्ण मी बसवले आहे, त्यांचं छान आवरलं आहे, त्यांना कपडे वगैरे घातले आहेत, मुकुट घातला आहे, माळ घातली आहे, मोत्याची बासुरी दिली आहे, छोटीशी तुम्हाला दिसते का बघा गाईस, छोटी बासुरी त्यांच्या हातात दिली आहे। आणि अशी थोडीफार मी अशी सजावट केली आहे, हे पॉट होते छोटे छोटे ते लावले आहेत। इकडे आपल्या दिवाळीचेच ते हे असतात ना, छोटे छोटे मडके काय म्हणतात त्याला, ते ठेवले आहे। इथं फुलांनी मी असं केलं आहे, आणि ते प्रसादासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं बुंदी केली, त्याचे 4-5 लाडू केलेले आहेत, आणि ते प्रसादासाठी ठेवले आहेत, पाहू शकता तुम्ही। आणि हे असं ताट सजवलं आहे, आणि इकडे मी असं आरतीचं ताट तयार केलेलं आहे, पाहू शकता तुम्ही। इथे पाणी साखर वगैरे असं हळदी कुंकू सगळं, घंटी, तुपाचा दिवा वगैरे असं तयार केलेलं आहे। कसं वाटलं आहे तुम्हाला माझं डेकोरेशन, छोटंसं आहे, आणि सगळं घरात अवेलेबल असलेल्या वस्तूंनीच केलेलं आहे। तर नक्कीच सांगा माझं डेकोरेशन कसं वाटलं, आणि तुम्ही सुद्धा काही ना काही तर केलंच असेल ना, तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा। श्रीकृष्ण पुन्हा एकदा दाखवते तुम्हाला, आपले श्रीकृष्ण पाहू शकता तुम्ही, छान सगळ्यांना दिसतील असे, छान वाटते। घरामध्ये मी पूजा मांडली आहे, तर खूपच छान वाटतं आहे मला, छान असं। तर आवडलं का गाईस तुम्हाला। तर ते कानातले आहेत ना, हिरव्या कलरचे आहेत, आणि माझा ड्रेस पिवळ्या कलरचा आहे, पण ठीक आहे, जे असेल ते मी घालते, माझं तसं काही नसतं, जे अवेलेबल असेल, जे हातात सापडेल ते मी घालते। आणि मग काय आता पटपट आवरायचं, घाई गडबड पण असते, घरात खूप कामं पण असतात, त्यामुळे मी काय जे हाताला घेईल ते पटपट घालून घेतलं, आवरलं, आणि म्हटलं चला सगळ्यांना दाखवूया आपण काय काय तयारी केली आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीची, म्हणून मग छोटासा हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी काढला आहे। पाहू शकता ना तुम्ही, मला तर खूप आवडतं असं सगळं करायला, खूप आवड आहे मला, छान वाटतं असं केलं की घरात पण खूप प्रसन्न असं वातावरण होत असतं, जरा देवाचं वगैरे केलं तर छान वाटतं। मला एका साईडने इकडून उजेड पडते, इकडून नाही पडते, म्हणून मी असं इथेच धरला आहे कॅमेरा। तर गाईज माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की नक्की मला सबस्क्राईब आणि लाईक करा, विसरू नका। असेच मी छोटे छोटे व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईल, रेसिपीचे पण व्हिडिओ असतात माझे, आणि असे छोटे छोटे ब्लॉग पण मी करून तुम्हाला नक्कीच पाठवत जाईल। मला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मग आता सगळ्यांना मी बाय करते, बाय। आणि पुन्हा एकदा तुम्हाला श्रीकृष्ण दाखवते, पाहू शकता तुम्ही, टेबलवर असं केलेलं डेकोरेशन, आवडलं तर नक्कीच सांगा। चला
बाय सगळ्यांना.